चला आज आपण बनवूया चक्कीची भाजी। त्यासाठी 8-9 लसूण पाकळ्या जाडसर कुटून घेऊ। लसूण कुटून झाल्यावर त्याच खलबत्त्यात 6-7 हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेऊ। हिरव्या मिरच्या कुटून झाल्या आहे। मी येथे अर्धा किलो चक्की एकसारखी कापून व स्वच्छ धुवून घेतली आहे। फोडणीसाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून तेल तापल्यावर 1 चमचा मोहरी फुलल्यानंतर 1 चमचा जिरे, कुटून घेतलेला लसूण, कढीपत्ता, कुटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कढईमध्ये घालून मिक्स करून 3 ते 4 मिनिट परतून घेऊ। हलका सोनेरी रंग आल्यावर त्यामध्ये 1 छोटा चमचा हिंग, अर्धा चमचा हळदी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करूया। मिक्स करून झाल्यानंतर कापून घेतलेली चक्की घालून सर्व एकजीव करून घेऊया। एकजीव करून झाले। आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट वाफवून घेऊ। वाफवून घेताना अधूनमधून चक्कीला हलवून घेऊया। 6 ते 7 मिनिट झाले आहे। चक्कीची भाजी शिजलेली आहे। आता जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून 1-2 मिनिट परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालूया। चला तयार आहे चक्कीची भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।